आता भारतात पेप्सी आणि कोका कोला या ब्रँडला टक्कर देण्यासाठी मुकेश अंबानी यांचं कॅम्पा कोला ही आलंय आणि म्हणते अख्खं मार्केट आता आपलंच आहे. कॅम्पा कोला लोकांना एवढं आवडतंय याचं कारण फक्त कमी किंमत आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय. 2022 मध्ये मुकेश अंबानी यांनी कॅम्पा कोला ही कंपनी 2200 कोटी रुपयांना विकत घेतली. भारताच्या सॉफ्ट ड्रिंक मार्केटवर नजर टाकायची झाली तर मार्केट $4.6 मिलियन आहे आणि या विषयातील जाणकार लोकांच्या मते 2027 पर्यंत हा मार्केट शेअर दरवर्षी 5% वाढणार आहे. आणि या वाढत्या मार्केटमध्ये सध्या कॅम्पा कोलाची हवा असून या गोष्टी मागे दोन कारणे आहेत. नंबर 1 आहे नॉस्टॅल्जिया. 1970 व 1980च्या दशकात कॅम्पा कोला लय प्रसिद्ध होते आणि त्यावेळी या भारतीय ब्रँडने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. नंबर 2 आहे रिटेल मार्जिन. आता कोका कोला आणि पेप्सी हे दोन ब्रँड रिटेलरला 20% रिटेल मार्जिन देतात, तर अंबानीचा कॅम्पा कोला 25% रिटेल मार्जिन देतं. तर समजलं का? रिटेलरसाठी कॅम्पा कोला विकण्यात जास्त प्रॉफिट आहे आणि याच कारणामुळे 2023 व 2024 मध्ये कॅम्पा कोलाने तब्बल 400 कोटीची कमाई केली आहे.